लाईट सिस्टम्सचा अभाव आहे, लाईटिंग्स नाही आहे. तर तिथे लाईट्स आणि लेपर्ड्सचं जिथं येण्याची शक्यता आहे, तर स्थानिकांना अवेअरनेस तर आम्ही करतच आहोत, पण सायनेज बोर्ड्सची सुद्धा आवश्यकता आहे. तर या सगळ्याचे जे हे बेसिक रेमेडीज जे आज आपण डिस्कस करू, तर ते फिक्सअप होण्याच्या दृष्टिकोनातून, जर का यातलं बरंचसं ज्युरिस्डिक्शन हे वनविभागाचं नाही आहे, जरी आम्ही इथे हा सगळा अवेअरनेस अभ्यास करत असलो तरी ज्युरिस्डिक्शन हे CEO अंडर, त्यांच्या अंडर येतं, मिल्क स्कीम अंडर, आणि परत ते महानगरपालिकेच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येतं. म्हणून याच्यावरती त्यांनी सुद्धा ॲक्ट करणं किंवा कुठलंही काम करायला ते फंड्स आर टू बी जनरेटेड, ते काम आपल्याला एस्टिमेशन करावं लागतं. तर हे बेसिक प्रपोजल प्लॅन जो आहे त्यासाठी सुद्धा आज आपण इथे आहोत. तर मी इतकेच बोलून तुम्हाला सगळं म्हणजे बेसिक्स आता आजच्या या मीटिंगचा उद्देश सांगितलेला आहे. आरेमध्ये काही 56 लोकेशन्स त्यांनी फाइंड आउट केलेले आहेत की जिथे गार्बेज मेनॅसचा इश्यू आहे, आणि तो गार्बेज मेनॅसचा इश्यू हँडल करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का मग ते RACO यांच्यामार्फत, महानगरपालिकेमार्फत एनी हाऊ ते गार्बेज डम्पिंग्स जे आहेत त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून ते लोकेशन्स फिक्सअप केलेले आहेत. मी काही थोड्या वेळाने एम्पॉवर फाउंडेशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा मी इथे प्रेझेंटेशन देण्याची संधी देणारच आहे. सर्व ऑफिसर्स तर आपले प्रेझेंट आहेतच इथे. तर एम्पॉवर फाउंडेशनचे जल्पेश मेहता जी आहेत, तर ही विल कम अँड प्रेझेंट. जल्पेश मेहता जी. माननीय रविंद्र वाइकर साहब, मैडम गिरिजा देसाई जी, BMC और RA मिल्क कॉलोनी से प्रस्तुत ऑफिसर और आए हुए सब गेस्ट को मेरा नमस्कार. एम्पावर फाउंडेशन पिछले 12 वर्षों से RA और संजय गांधी नेशनल पार्क में गवर्नमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट सबके साथ काम कर रही है कि ये लेपर्ड और वाइल्ड लाइफ का कॉन्फ्लिक्ट रहने वाले लोगों के साथ, आदिवासियों के साथ कम से कम कैसे किया जाए. और सबसे पहले मैं वाइकर साहब का, आदित्य ठाकरे जी और उद्धव ठाकरे जी का खूब खूब धन्यवाद करना चाहता हूं कि जिस हिसाब से RA जैसा एक ग्रीन लंग्स है मुंबई में, पूरे विश्व में ऐसा कहीं ऐसा ग्रीन लंग्स नहीं है जहां पर वाइल्ड लाइफ भी साथ में रहती है और इंसान भी साथ में रहते हैं. और इसका पूरा श्रेय प्रशासन को जाता है कि किस तरह से सपोर्ट किया गया है कि लेपर्ड का कॉन्फ्लिक्ट कम से कम हो. तो हमारे NGO ने कुछ समय से ग्राउंड पे काफ़ी काम किया हुआ है. और एक बहुत ही बेसिक चीज़ जो उभर के आती है कि जो हम यहाँ के स्थानिक लोग हैं या बाहर से कुछ लोग आते हैं जो कचरा यहाँ फेंकते हैं, वो कचरा 3 प्रकार में हम देख सकते हैं. एक ड्राई और वेट वेस्ट है जो शायद रहने वाले लोग फेंकते हैं. कुछ कचरा जो है बाहर से कंस्ट्रक्शन वेस्ट आता है, डेब्रिस ले लीजिए, आप देखेंगे कमोड कहीं पड़े हुए हैं, कहीं पे सीमेंट पड़ा हुआ है, तो वो कुछ कचरा बाहर से लोग आकर RA में फेंक कर जाते हैं कि चलो यहाँ ज़्यादा लोग देखने वाले नहीं हैं, यहाँ पर कोई पकड़ेगा नहीं, कहीं पेनल्टी नहीं लगेगी. सो वो एक प्रकार का कचरा आता है. और कुछ एक तीसरा तरीका कचरा है जो बाहर से टूरिस्ट या घूमने वाले लोग आते हैं, वो कुछ लूज वेस्ट फेंक कर जाते हैं. तो ये देखा गया है पिछले इतने वर्षों में कि जो कचरे की तादाद जब बढ़ जाती है तब वहाँ पर कैसे गाय, भैंस, कुत्ते, सुअर, काफ़ी पंछी आते हैं और ये जो एनिमल्स और बर्ड्स है इसको खाने के लिए लेपर्ड बाहर आते हैं. तो आप देखिए संजय गांधी नेशनल पार्क में अगर लेपर्ड है, RA में 9 लेपर्ड है, अब उसको अगर बंदर को पकड़ना है या हिरण को पकड़ना है तो कितना मुश्किल काम है, कितनी मेहनत लगेगी. इससे आसानी से अगर वो आके वहीं पे पड़े हुए कुत्ते को या सुअर को उठाकर ले जाए वो बहुत आसान हो जाता है. और जब वो अटैक करने आता है, वो लेपर्ड का इच्छा ये नहीं है कि इंसान पे अटैक करे, बट अगर इंसान आसपास में है या इंसान की साइज अगर छोटी है, वो अगर शौच कर रहा है या छोटा बच्चा है, तो गलती से उस पर लेपर्ड अटैक हो जाता है और हम देखते हैं कि इस तरह से अटैक होते हैं. तो वाइकर साहब, ये मुद्दा मेरे कि अगर कचरे के मुद्दे को हम सॉल्व करें, ये रूट कॉज है, अगर ये रूट कॉज पे अगर हम काम करें तो ऑटोमेटिकली अटैक कम हो जाएंगे. और ये सेम चीज़ वाइकर साहब आपने पहले भी करी है. जब 2013 में 17 में अटैक हुए थे तब BMC ने काफ़ी एक्टिविटी की थी. और हमारे सामने सर अभी ऐसा प्रस्तुत है कि लॉकडाउन में भी कचरा काफ़ी बढ़ गया, बाहर से काफ़ी लोगों ने कचरा हमारे वार्ड में डाला हुआ है. तो अगर एक मुहिम की जाए कि 2-3 दिन में अगर हम निकालें तो शायद 25-30 ट्रक भर के कचरा निकल सकता है और अपने आप में एक रिकॉर्ड कायम हो सकता है कि मुंबई को दिखा पाए कि कितना सीरियस है हम, कि हमने RA को 2 दिन में ही साफ कर दिया. तो ये सर एक पहली रिक्वेस्ट है. और दूसरी कि इसको हम सस्टेनेबल कैसे बनाएं, तो मैडम के साथ हमने कुछ सजेशंस दिए हैं कि RA एंट्री पॉइंट पे देखा जाए कि बड़ी बड़ी ट्रक ना अंदर आ जाए और आके कंस्ट्रक्शन ना फेंके, और थोड़ा सा अवेयरनेस क्रिएट किया जाए जो हम सब रहवासी हैं RA में रहते हैं कि हम कैसे स्वच्छता को बनाए रखें.
अब हमारे सरकार स्वच्छ भारत बनाने के लिए चली है, तो हम भी आरए को कैसे ज़्यादा स्वच्छ बनाएं और हम कम से कम इस लेपर्ड अटैक को कम करें। तो सर ये रिपोर्ट है जिसमें 56 लोकेशंस है, 56 लोकेशंस हमने आइडेंटिफाई की है, जिसके लैटिट्यूड और लॉन्गिट्यूड भी दिए गए। तो ये बड़ी आसानी से सर 2 दिन का एक शॉर्ट प्रोजेक्ट किया जाएगा, तो एक ही बार में हम ये प्रूव कर पाएंगे पूरे मुंबई को। यहाँ पे हमारे रिपोर्टर मित्र वगैरह भी प्रेजेंट है, बिकॉज आज तक कभी ऐसा मुंबई में हुआ नहीं कि किसी ने 25 ट्रक गार्बेज एक ही साथ निकाल दिया। क्या है? सो इट विल बी अ वेरी वेरी ग्रेट इनिशिएटिव अगर ऐसा किया जाए। और सर हम मुंबई के सिटीजन एनजीओ हमेशा साथ में हैं, जहाँ पे काफी साथ काम कर पाए हमारा ये सौभाग्य रहेगा। थैंक यू सो मच। पुढे आलेले आहेत ते सर्व अधिकारी वर्ग, त्यामध्ये संगीता हसनाळे उपायुक्त, श्री धोंडे सहाय्यक आयुक्त पी दक्षिण, गिरिजा देसाई सहाय्यक वनरक्षक ठाणे, आर बी भोईटे वनचित्रपाल, श्री भारत तोलणे, रेखा रामवशी, श्री नाफे, सुभाष दळवी. सर आपण चॅलेंज आपलं स्वीकारायचं आहे. तुषार पिंपळे, शालिनी सावंत म्हस्के, गावदेवी मंदिराचे ट्रस्टी, शाखा प्रमुख विलास तावडे, आमचा गाडवे, सर्व उपस्थित पत्रकार मित्र, सर्व स्वयंसेवी संस्था ज्यांनी आता प्रेझेंट केलं, बाकीचे बंधुभगिनी माता. मगाशी जो वाक्य ऐकलं, लॅपर्ड हा मुंबईकर आहे. पहिला तो गोरेगाव आहे ना, गोरेगावचा म्हणजे गोरेगावकर. तो आरेमध्ये आला ना, आरेमध्ये काय येतं, गोरेगाव मध्ये आरे येतो, हे पहिला लक्षात ठेव. म्हणजे तो आपला नातेवाईक आहे. गोरेगाव करताच आहे पण आपला नातेवाईक आहे जवळचं झालं म्हटल्यानंतर. आणि आता नातेवाईक आहे तर नातेवाईकाला त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे, आपणही त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आणि या दोन गोष्टी करण्यासाठी आजची ही बैठक आहे. नातेवाईकाला नातेवाईकासारखं वागूया आणि आपण त्याच्याशी रिलेशन कसं क्रिएट करायचं, कशा पद्धतीने त्याच्याशी वागायचं, या पद्धतीने आपण हे ठरवण्यासाठी ही तात्काळ बैठक घेतलेली आहे. त्याच्या अगोदर गेल्या आठवड्यामध्ये आपले पालकमंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांनी एक बैठक घेतली होती. आणि त्या बैठकीला आपण होतात, मी होतो, इथे पत्रकार काही आहेत ते देखील होते. आणि त्याच्यामध्ये आरेमध्ये काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे, आरेचा रस्ता जो आपण आता 47 कोटीचा घेतलाय त्याचं भूमिपूजन करायचं, आतली इंटरनल रोड कशी करायला पाहिजे, दिवाबत्तीच्या बाबतीमध्ये कसं करायला पाहिजे, तर याच्या बाबतीमध्ये बैठक झाली होती. आणि त्याच्यामध्ये हा देखील प्रश्न आला. आणि त्यावेळेला मी तो प्रश्न उपस्थित केला होता की आरेमध्ये ज्या ज्या वेळेला घाण होते, गलिच्छपणा येतो, आणि ते करण्यासाठी म्हणजे आपण एखादी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आपण आता तुम्ही सांगितलं सांगत नाही, कचरा आला का ते कोणताही कचरा आपण टाकतो, ते कचरा टाकायला मध्ये कुत्रे येतात, कुत्रे मांजरे येतात, ती मांजरं आली की त्यांना खाण्यासाठी मग ही लोक येतात. याच्यामध्ये डुकरांचा देखील तिथे मोठा हे वाढलेला आहे, डुकरांचं देखील वाढलेलं आहे, कोंबड्यांची मटणाची जी दुकान आहेत. आणि मी आज स्ट्रिक्टली सांगते वॉर्ड ऑफिसर आपणाला की तुम्ही त्याच्यावरती सीझर ऍक्शन घ्या. प्राणी बाळगणं, पाळणं, ते विकणं याच्यासाठी लायसन्स असतात, ते कोणी आणून कसंही करू शकत नाही. आतमध्ये जी मटणाची दुकान चालतात, कोंबड्याची दुकानं चालतात, हे चालतात अनधिकृत, आणि त्याच्यावरती आपण ऍक्शन घेऊ शकतो. ते या सर्व गोष्टी आपण त्या बाबतीने, आणि हॉकर जे वाढलेले की कसाही कचरा टाकणं, हे ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्या वेळेला इथे टुरिस्ट येतात, म्हणजे पिकनिकच्या माध्यमातून ज्या वेळेला लोक येतात, त्यावेळेला दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या सर्रास. मी 4-5 वेळेला क्लिन्सिंग प्रोग्राम आतमध्ये घेतला होता आणि बघितलं तर जवळजवळ 27 ते 28 गोणी आमच्या दारूच्या बाटल्याने भरल्या होत्या. मग इथे येतात ते काय एन्जॉय करण्यासाठी फक्त येतात का? आणि ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करता, पिकनिक करता, तर तुम्ही तुमचा कचरा साफ केला पाहिजे ना. आणि याच्यासाठी असे क्लिन्सिंग आपले जे काही आपण जे केलेले आहेत, त्या पद्धतीने काय म्हणतो आपण त्याला, मार्शल हे राजीवच्या माध्यमातून त्यावेळेला केले होते आम्ही. मी त्या वेळेला स्टँडिंगला होतो, त्यामुळे हे करताना त्या गाईडलाईन वगैरे आम्हीच बनवल्या होत्या. तर ते क्लिनिंग मार्शल जे आहेत तर त्यांना देखील आपण लावूया. जे कोणी असे पिकनिक करण्यासाठी येतात, तुम्ही तुमची मजा करा,
पण तुम्ही मजा करताना तुम्ही दुसऱ्यांना त्रास नाही होत. त्या बॉटल तुम्ही आणून टाकणार, तुम्ही दारूच्या बाटल्या टाकणार, तुम्ही पेपर तिथे टाकणार, ते त्यांनी ते क्लीन केले पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे या दोन गोष्टी म्हणजे एक तर आपल्या घराच्या बाहेर जो आपण कचरा टाकतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मॅडमने आता जो प्रोजेक्ट केले सांगितलंय त्या पद्धतीने आपण सर्वांना डबे देऊया, कचऱ्याचे डबे देऊया. दुसरी दत्तक वस्ती योजनेची माणसं जे इथे काम करत असतील, आपल्याला माहितीये 1000 वस्तीला आपण एक दत्तक वस्तीचा एक मनुष्य ठेवतो, तर त्या रेंज मध्ये जर 10,000 लोक जर या ठिकाणी राहत असतील फक्त आणि वेगवेगळे जर पाडे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला तेवढा मॅन पॉवर आपल्याला पुरवला पाहिजे. तुम्ही जो प्रोजेक्ट करता हा ताबडतोब मला द्या, मी आज आदित्य साहेबांशी बोलून घेईन आणि तुम्हाला तुमचं जे काही मागणं आहे, तुमचं जे प्रपोजल आहे ते ताबडतोब तुम्ही रन करा, जेणेकरून सुभाष दळवींनी आणि आपण जे सांगितलंय 3 महिन्यामध्ये आरे कॉलनी पूर्ण स्वच्छ करणं हे आपलं पहिलं व्रत आहे. दुसरं एक मी आणखीन आपल्या दोघांच्याही मान्यतेने करतो, 23 तारखेला माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस आहे, रविवार आहे. रविवारी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत संपूर्ण आरे कॉलनी जेवढ्या गाड्या, जेवढी मॅन पॉवर जेवढे असतील त्या सर्व आपण स्वच्छ करायचे. जेवढी मॅन पॉवर आपली असेल वाढची जेवढी. एक सांगू इच्छितो, माननीय शिवसेना प्रमुखांना स्वच्छता पहिली आवडायची आणि स्वच्छता आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण चालू करूया. एकदम क्लीन म्हणजे 56 जे पाडे तुम्ही आता मगाशी काढलेले आहेत 56 ठिकाणचे, ते 56 ठिकाणचे ते जेसीबी लावू, आपली माणसं लावू, मॅन पॉवर संपूर्ण मॅन पॉवर वाढची वावरा त्या दिवशी. तुमच्याकडची मॅन पॉवर, तुमच्याकडची मॅन पॉवर आणि आमचे स्वयंसेवी संस्था आणि आमचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते हातामध्ये झाडू घेऊनच त्या दिवशी उतरतील, एवढं लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा त्याच दिवशी उतरेल. बघू तरी गेले आपल्याला स्वच्छता करायची तर आपण करूया. आणि त्याची मगाशी जे सांगितले की पाड्यांमध्ये बायो शौचालय, तर मॅडमने सांगितलंय मी बहुतेक पाड्यांमध्ये शौचालय मी केलेली आहे. फक्त इलेक्ट्रिसिटीचं आपल्याला जे काही अनेक ठिकाणी आहे, पण तुम्ही देखील हे केलेलं आहे आणि मी देखील सोलर तिथे तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी बसवले. आणखीन कुठे तुम्हाला बसवायचे असतील सोलर किंवा आणखीन काही बसवायचं असेल तर ते करा. मी एक 25 लाखाचा निधी माझ्या आमदारकीचा निधी या तुमच्या सर्व कामासाठी तुमच्यात आहे, पण तात्काळ कामं करण्यासाठी 25 लाखाचा निधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्याचे तुम्ही काय करायचं असेल मला इंजिनियरला देखील बोललंय, मी बाकीचं काम मागे ठेवेन, पण याच्यासाठी जे जे काही लागणाऱ्या गोष्टी असेल त्या देखील आपण करूया. मगाशी आपण तुम्ही शीट लाईट आणि बाकीच्या सुविधा केंद्र हे सर्व तुम्ही हे करा, पण शौचालय वगैरे सर्व बांधले माझ्याकडे फंड भरपूर आहे. हा, पण तुम्ही क्लिनिंग, मला तुमच्याकडनं क्लिनिंग हाच मोठा इश्यू आहे, तेवढा तुम्ही करून द्या. आणि तुम्ही आतमध्ये अनधिकृत बांधकाम मी ते बोलणार आहे आता तुम्हाला कमिशनरकडे येईल की मुंबई महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने कुठेही अनधिकृत बांधकाम झालं तर मुंबई महानगरपालिका त्याच्यामध्ये इंटर करू शकते, हे लक्षात ठेवा. हे आपण टाळतो. ते मग राज्यपालांचं असो, आणखी माझं घर असो किंवा आणखी कोणाचं घर असो, तुम्ही इंटर करू शकता. आणि त्याच्यामुळे जे वाढणारी झोपडपट्टी कायद्याने असेल त्याला बिलकुल हे हात नाही लावायचं, त्यांना आपण आपल्या सुविधा द्यायलाच पाहिजे. कायद्याच्या कक्षेत जे काही असेल त्याला आपल्याला सुविधा द्यायला पाहिजे. पण रोजच्या रोज जी वाढणारी झोपडपट्टी आहे, रोजच्या रोज प्लास्टिक लावायचं वाढवायचं, प्लास्टिक लावायचं वाढवायचं, हे देखील तुम्ही देखील सीओमध्ये आले नाही, पण तुम्ही देखील आणि तुमच्या सिक्युरिटीला तुम्ही जबाबदार करा. हे वाढतं काय दुसरा कोण येत नाही, हे लागेबंदे आणि संबंध आहेत ना, हे बंद करा तुमच्या लोकांचे. मी स्पष्ट बोलतोय, कारण मी जेव्हापासून आलोय तेव्हापासून मला अजिबात आवडत नाही, परंतु कायद्याने जे असेल त्याला सुविधा दिल्याच पाहिजे हा माझा अर्थ असेल. पण नवीन वाढणाऱ्या झोपडपट्टीला माझा विरोध असेल. मला तुम्ही मतं दिली नाही तरी चालतील, पण अनधिकृत जाणारं बांधकाम हे बंद झालं पाहिजे, हे नक्की आहे, हे 100% नक्की आहे. आणि मी इलेक्शनला बोलतो, मी आता नाही करत आहे, कंटिन्यू बोलतो. आणि 23 तारखेला 8 वाजता आपण सर्व या इथे येणार आहोत आणि ती सफाई चालू करणार आहोत. इथे आपण सर्व मोठ्या पद्धतीने आलेल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.